बातम्या आरपार दाखवणार टुडे समाचार। नमस्कार, मी हुकमत मुलानी। वेगळे विषय वेगळ्या चर्चा। आता मी तुळजापूर शहरात आहे आणि इथं महायुतीचे उमेदवार आमदार राणाजगजित सिंह पाटील यांची इथं रॅली निघणार आहे थोड्याच वेळामध्ये। इथं ज्या महिला आहेत या महिला त्या रॅलीमध्ये सहभागी होणार आहेत। कुठून आला तुम्ही? कुठून आले? तुळजापूर कुठले आहेत का? बरं, आता कशाला चालत महिला? कुठं चालत? रॅलीला। बरं, किती महिला आहेत? काय म्हणले? राणा दादाचा ओळखीता राहणार आता बाजूला आता तुम्ही ओळखीता ओळखीता। बरं, काय काम केले तर त्यांनी इकडं पण राणा दादानी? 2.5 वर्ष काम त्यांचं बंद झालं आणि काय करता 2.5 वर्ष काम केलं तिने। झालं का? हा झालं। काय काम चांगलं केलं ते? हा काय काम केलं? का रोड ही केले कुठे केले रोड? राणा दादाने। होय, हा रोड नाल्या केले ते राणा केलं आता कुठं तुम्ही? टंडार मोती जरा टंडार होय, याडे सांगितलंय का? आता सांगितले मी काय आता सांग काय कार्यक्रम काय झालं? नाल्या केले ती आता राणा दादाने सगळं केलंय। काम की जरा जरा. हं. नाल्या ती सगळं केलंय कोणी केलंय? राणा दादाने। बरं, होय, हा काय नाल्या केले ती अजून आता बोर पाडून देणार आहे ती अजून सांगितलं की आता ती शाळा बांधून देणार आहे ती कोणी अकराला? हा बारक्याला इकडे येते का राणा दादा तुमच्याकडे? येते येते ती मालकीन येते त्याची कोणाचे? राणा दादाची ओळखीता का तुम्ही त्याला? मग ना ओळखायला जाऊ काय बाजूला, सरका ना तुम्ही आता. सरको। काय म्हणला तुम्ही? सरका इकडे जाऊ. आमच्यात नसते की कोण? आमची राणा दादाची मालकीन। हं. येते ते शेळकी ती कोण? राणा दादाची। हं. हा मग हा काय म्हणलं? अर्चना ताई आमच्यात इथे ओळखता। अर्चना ताई लडक्या बहिणीच्या राणा दादानच पैसे दिले ते। हा मग मग काय राणा दादाची पाठीशी राहणार आम्ही। बरं, होय, कशाला आला तुम्ही इथं? प्रचार करायला 2-2.5 लाख घालून कपडे घेऊन दिले जयंतीला कुणी? राणा दादाने। दिले एकदा मला कपडे घेऊन दिले राणा दादाने जयंतीला कपडे घेऊन दिलं, लडकी बरी योजना केले। हं. हा मग या ना इकडे आता तुम्ही, सरका एक बाजूला इकडे या बा, इकडे या बा, इकडे 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 आमच्या कॅमेरामॅनच्या मागे उभं राहा। हं, सांगा लाडकी बहीण योजना केले, कपडे जयंतीला कपडे समजायला दिले। हा होय, दिले आम्ही पण राणा दादाला जाणार। का बरं? आमची काय केलं सगळी राणा सोय सगळे आम्हाला सगळी सोय करायला आम्हाला लाडकी बहिणीचा दिले, पैसे दिलेत। हं. हा त्याच्यासाठी आम्ही आलो। होय, हा काय म्हणले? कमी जास्त बघतेत करते राणा दादा। हं. हा समजायचं वाईट ती समजा चांगलं बघते मध्ये पण पाण्याची केव्हा पण तुम्ही मोतीजरा हं. तुळजापूर। येतात का तिकडे का? हा हे थंडीवर आलं तिकडे ते हा आता सगळे सारखे आहेत। हा सारखे येते ते। काय कार्यक्रम? राहिली कुणाची? राणा दादाची। होय, मग आता पुढं कसं आहे? नाही काय चांगलाच आहे की पुढे पण। हं. होय. बघा इथं तुळजापूर शहरामध्ये चांगली करायची आमची सेवाला जयंती। अजून 2 महिन्यानं आम्ही राणा दादाला निवडून आणणार। चांगलं करणार निवडून आल्यावर। राणा दादा जिंदाबाद, राणा दादा आम्हाला निवडून आणणार, राणा दादाला निवडून आणणार। काय कारण आहे? कारण नाही राणा दादाला आम्ही पुढे आणणार। बरं, बरं. आता किती महिला आहेत सगळ्या? टोटल किती महिला आहेत? काय असेल सर? होय, सगळे तुळजापूर मधले आहेत? तुळजापूरच्या येते बाया समजे रोड इथले आम्ही। हा बघा तुळजापूर शहरामध्ये इथं रॅली निघणार आहे आणि रॅलीमध्ये ज्या महिला आहेत आमदार राणाजगजित सिंह पाटील यांच्या प्रचारासाठी आता इथं मोठ्या प्रमाणामध्ये इथं महिला जमलेल्या आहेत। मी तुम्हाला महिलाच्या प्रतिक्रिया दाखवल्यात, विषय कोणतेही असो आम्ही तुम्हाला थेट दाखवतो। उस्मानाबाद धाराशिव जिल्ह्यातलं आमचं 1 नंबर चॅनल आहे। या चॅनलचे व्ह्यूअर्स 3 कोटी व्ह्यूअर्स आहेत। आता सबस्क्राईब करा म्हणजे तुम्हाला दररोज एक वेगळा विषय वेगळ्या चर्चा बघायला मिळतील। मी तुळजापूर शहरात आहे आणि इथं महायुतीचे उमेदवार आमदार राणाजगजित सिंह पाटील यांनी मोठी रॅली काढलेली आहे। इथं आता आशीर्वाद यात्रा म्हणून त्यांची रॅली होती। खूप या रॅलीमध्ये मोठ्या प्रमाणामध्ये लोक आलेले आहेत। मी रॅलीमध्ये सुद्धा तुम्हाला घेऊन जाणार आहे, रॅलीचा व्हिडिओ दाखवणार आहे। मात्र त्यापूर्वी इथं लोक आलेले आहेत, काय म्हणतात थेट मी त्यांची प्रतिक्रिया दाखवणार आहे। बोला, कसं आहे? राणा दादाची हवा आहे आमच्याकडे। कुठं? दुत्ता दुत्ता। बरं, किती लोक आला तुम्ही? आम्ही 4-500 लोक आहेत। 300। होय, काय काय नाही राणा दादा कसं काय?
कस का आमच्या गावाला 19 कोटी 30 लाख रुपये निधी दिलाय कोण्या गावाला समुद्राने. होय हा होय तुम्ही कुठून आला निक्क बारूळ 9 किलोमीटर इथून जवळ आहे. हा. का राणादादानं काम केली बारूळला. काय केलंय 40 वर्षाच्या काळात त्यांना एवढं 5 सालात एवढा निधी दिला. 40 वर्षाच्या काळात काँग्रेसचा एवढा निधी मिळाला नाही गावाला. इतकी कामं केली दादानं 5 वर्षाच्या आत. काय काय केलं करणं होईना आम्हाला एवढी कामं दिली. आरोग्य केंद्र केले, जनावरांचा दवाखाना केला, सिमेंट रस्ता दिला, स्मशानभूम्या केल्या 2 मागासवर्गीयाच्या, मातंगाच्या, हरिजनाच्या. त्यांना समाज मंदिरं दिली, देवीला सभा मंडप दिलं. लय अजून काय सांगा. किती लोक आले असेल रॅलीत ही लोक 2 लाखाच्या आसपास असतील मग. 2 लाखाच्या अहो काय माही नाही लोक तुळजापुरात चौकल्या रस्त्याने. तुळजापूर जाम झालं. तुळजापूर जाम झालं. गाड्या 2 किलोमीटर 4 किलोमीटर लांब बाहेर उभा केल्यात. दादा एवढ्यावरच निवडून आले. लय मता नाही तर बाकी घरातली मतं आमची तर बाजूला राहिली. एवढेच का एवढ्यावरच किती बी लीड आता कुणाला दादाला. आता काय अजून कोणाला म्हणाला लाडक्या बहिणीचे भरपूर पैसे आहेत. काय म्हणले सरकार अहो तुळजापूर जाम झालंय. थोडी पब्लिक आहे का इथं? लाडक्या बहिणी किती आहेत बघा इथं. एवढ्यावरच निवडून आले हो. बाकी काय करायची बी गरज. लाडक्या बहिणीने तुळजापूर जाम केलं सगळं. लाडक्या बहिणी तुळजापूर जाम केलं. दादा सांगा. दादा बोला. दादा तुळजापूर जाम झाले ते दादाच्या कामामुळे जाम झाले. आज दादाने जेवढी कामं केली ती त्यामुळे लोकांचा प्रतिसाद आहे. दादाच्या कामाचा प्रतिसाद आहे. दादाच्या कामाला बघून आज 5 वर्षाची पोच पावते. बोला हॅलो. थोडा थोडा हा बोला आज एवढी जी पब्लिक आलेली आहे. बोला एका लवकर बोला आज एवढी तुळजापूर मध्ये पब्लिक आलेली आहे ही दादाच्या कामामुळे आलेली आहे. दादाच्या राणा पाटलाच्या बरं. काय होईल? पुण्या गावून आला तुम्ही समोराने. बरं, काय होईल पुढे आता पुढे काय दादा 100% निवडून येणार. बहुमतात निवडून येणार. सारखा बाजूला आता हा सांगा तुमचं काय काठीहून आलो आम्ही. राणादादा भरपूर मतांनी निवडून येणार. लोक आलेत काठी काठीहून 400 हा? आहेत. 400. होय हॅलो. मी दुत्याचा आहे. 60 लाख निधी दिलाय. दुत्याला 60 लाख निधी दिलाय दादानी. 100% निवडून येणार. होय. बोला काठीवरून आलोय. काठीवरून आलोय. दादानी भरपूर प्रमाणात आमच्या गावासाठी विकास निधी दिलेला आहे. या ना इकडं. आता काय पायाला बांधलं का इकडे यायला? समोर या की इकडं. आता काय मी तिकडे यायचं काय करते? नाही बोला ना. हा, बोला आम्ही दादांसाठी इथे आलो. कमीत कमी नळदुर्ग पासून हे पूर्ण 70 कार्यकर्ते आहेत. पूर्ण यंग आहे. आम्ही दादासाठी मदत करायला आणि दादा विकासासाठी मत द्यायला आम्ही इथं आलो. तुळजापूर इथं शक्ती प्रदर्शनासाठी आम्ही आलो दादांसाठी. लोक आले विकासासाठी 150 कोटी दादाने आणले. नळदुर्गच्या विकास अप्पर तहसील मंजूर झालाय नळदुर्ग मध्ये. आरो प्लॅन्ट पाणीचा आरो प्लॅन्ट बसवले दादाने. 5 रुपयामध्ये जार आहे. एवढ्या वेळ 20 रुपयाला जार होता. आता 5 रुपयामध्ये जार आहे. काही विकास नाही जे दादांनी केले. सगळं पूर्ण गाव नळदुर्गवर खुश आहे. दादावर खुश आहे. पूर्णपणे आम्ही बहुमत दादांना तिथं देऊ. दादाला मतदान देऊ आम्ही. दादा संगीत आम्ही इथं आलेला आहे. एक नंबर पर राणादादा आएंगे. हम उनको ना सपोर्ट ऐसा कर रहे हैं. पूरा घर घर जाकर राणादादा हमारे घर का गाँव का विकास करे. 7 टाक्या पाणी भरणार नाही. तुला पाणी बिनी पूरा सुविधा करायचंय. राणादादा की शिवाय कोई निवडून येणार. राणादादा विजय पुण्याले. कहाँ से आए हो? नळदुर्ग से कितने लोग हैं 100 जन अभी एक हजार. कैसा लग रहा है ये सब भीड़ देखने के बाद? विजय होते राणादादा विजय होते. हाँ और कम से कम 2-2.5 लाख उससे मतदान से विजय होते. हाँ। ये भीड़ देखकर ऐसा लग रहा है पिछले बारी दादा 23,000 से आए थे. इस बार 46,000 की लीड से दादा विन हो जाएंगे. केशेगाव भागवत लक्ष्मण कोगे दादाने आमच्या गावासाठी भरपूर विकास केलेला आहे. काय केलंय? तळ्याचे पाणी आणि माकणीचे पाणी केशेगावला डॅमनं सोडलेलं आहे पाईपलाईनने. होय. हा मग आता आता दादासाठीच आम्ही हे जय जयकार करीत आहोत. होय. बघा इथं अहो, कुठून आले? कुठून आला तुम्ही? आरबळी काय राणादादाच्या कार्यक्रमासाठी आलेलो आहे. बरं, मग आता आमच्या गावात 48 लाख रुपयाचा निधी राणादादाच्या माध्यमातून आमदारकीच्या माध्यमातून आम्हाला निधी भेटलेला आहे. आमच्या गावाचा पुरेपूर विकास झाला आहे. कसं आहे? चांगलं वातावरण आहे. पुरे ते मध्ये मध्ये जायला राणादासाठी एकदम वातावरण चांगलं आहे. दादाचं काम चांगलं आहे आणि दादा 100% आमदार होणार. आता किती वेळ बोलायचं तुम्हाला? बोला. राणादादा यावेळी 100% निवडून येणार आहेत. त्यांचा विकास प्रत्येक गावागावामध्ये पोचलेला आहे. कमीत कमी छोट्या गावाला 50 लाखाच्या पुढचा निधी
50 लाखाच्या बोला की लवकर. पुढचा निधी त्यांनी प्रत्येक गावाला बघा इथं आमदार राणाजगजितसिंह पाटील यांच्या रॅलीमध्ये लोक आलेले आहेत. ते काय म्हणतात बघूया, आपण थेट प्रतिक्रिया दाखवणार आहे. कुठून आले? कुठं झाला होता दादा रॅलीला मग इकडे कुठं? नाही ही रॅली इकडे चालू आहे. पोरं यायले ना त्यांना कसं आहे वातावरण आता तिकडे? एक नंबर वातावरण आहे. कशाचं? राणा दादा समाजप्त बरं, काय काय कामं वगैरे काय केले त्यांनी? भरपूर काम आहेत आमच्या गावाला 130 कोटीचा निधी आणलेले दादाने. होय. हो बरं, मग पाण्याच्या टाकीचे कामं हे ते भरपूर चालू आहेत. रोडचे कामं चालू आहेत. भरपूर चालू आहे दादा. बघा इकडे पण काही लोक आहेत आणखी, बघूया आपण. तेरची मंडळी आहे. राणा आमदार राणाजगजितसिंह पाटील यांच्या गावचे लोक आहेत. ते सगळेच आहेत ना? तेरचे. आता कसं आहे मग? एक नंबर कोणाचं? रानदादा. काय कारण आहे? विकासावर मधुकरवाचारांनी विकास केला नाही का? केला, पण आता किती म्हणलं तुलना आहे ना दोघात कशी विकासाची. 15 वर्ष त्यांना लोकांनी निवडून दिलं होतं की. मग दादा नव्हते ना इकडे. मग आता दादा आहे ती आल्यानंतर आम्हाला कळाला विकास का असते ते. आधी नाही कळाला. होय. काय म्हणाले आमचे भाऊकी? काय म्हणाले? काय म्हणत असाल, पण हा जो जनसमुदाय आलेला आहे हा विकासाच्या मूलभूतावर आलेला आहे. ज्या व्यक्तीनं अख्ख्या जिल्ह्यात तालुक्यात विकासाच्या जोरावर आपलं राजकारण केलेलं आहे. तुम्ही बघा इथं पाय ठेवायला जागा नाही आज तुळजापूरमध्ये. आज यांचं शक्ती प्रदर्शन असं आहे की ते दाखा. होय. कुणाला दाखल द्यायचा आहे? हा धीरज पाटलांना का बरं? राणा विकासावर हे केलं. होय. धीरज पाटलाला धक्का द्यायचा आहे, कारण नुसतं नावाला आलेलं आहे ते का नंतर का दाखवणार नाही ते. त्यांनी म्हणले बरं. तोंड सुद्धा दाखवणार नाही ते, फक्त मतांसाठी आलेला आहे. काय मामा कसं आहे? फक्त हिंदुत्व आणि हिंदू हे महाराष्ट्राने पूर्ण भारतात हिंदुत्व राष्ट्र येणार म्हणजे येणार. भाजपचे 400च्या जास्त जागा बनणार ना, या विधानसभेला भाजपचा भगवत फडकणार, हे लिहून घ्या. एकच राहणार तर निवडून आलेत, आज जमायत निवडून आलेले. कसं काय? लोकांचे बघा ना तुम्ही प्रतिसाद. लोकांचा प्रतिसाद बघा ना, कारण काम आहे तिथं राणादाचे चांगल्या प्रकारे काम केलेले आहेत, त्यामुळे निवडून आलेत. असं गाव नाही तिथं दादाचं काम नाही. 2019 दादा जरी नौके होते, तर ह्या 2019 मध्ये दादाचं एवढं प्रचंड काम केले ना, विरोधकांनी सुद्धा घाबरगुंडी. आपण विरोधकापेक्षा जनतेने निवडणूक हाती घेतलेली आहे आणि जनता दादाला सपोर्ट करण्यासाठी इथं आलेली आहे. दादाचं प्रचंड काम, मराठा समाज असो ना किंवा इतर समाज असो, प्रत्येक गाव आहे सभागृह, वैयक्तिक गरजा आहे त्या, हॉस्पिटलच्या गरजा आहे त्या. इकडे सरली मित्र माझा ती बोलायची. त्यांना बोलायचे. अहो त्या मित्राला बोलतो मी अगोदर, तुम्ही बोला. कार्य चांगलं आहे. कसं आहे सांगा. चला, घ्या पुढे घ्या. या. कसं आहे? बरेच काम केले. काय काय केलंय काम त्यांनी? काय काय केलंय? बहीण म्हणा, आपला चला 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 पुढे. आपलं अनुदान म्हणा, असे पीक विमा म्हणा, ते बरेच काम केले. काय काय केलंय? काय काय? पीक विम्याचं, अनुदानाचं. हा. तुम्ही कुठून आला? बरोबर. किती लोक आले? किती लोक आले? 150-200. बरं काय कारण आहे बरं नेमकं इथं आता एवढं गर्दी जमली इथं यांच्या भागात? गर्दी जमली इथं एवढी, काय कारण आहे? शक्ती प्रदर्शन म्हणजे या. चला हा बोला. तुमचं बोला, जाऊ द्या. त्यांचं राहू द्या, तुमचं बोला. हा तुमचं बोला. हो तू बोल. हे बोल नका पडू नको, तुम्ही बोला. नाही हे बोलणार आहे. अरे त्याचं जाऊ दे ना, तू बोल. मला बोलता येत नाही, ह्याला बोलता टाळा बोलायला पोपटा सारखा. हे न बोलणार आहे. बोललोय की आता आपण. बघा तुळजापूर शहरामध्ये नेमकं इथं रॅलीमध्ये काय म्हणाले लोक. आमदार राणाजगजितसिंह पाटील या ठिकाणी तुळजापूरमध्ये त्यांचं भव्य असं शक्ती प्रदर्शन आणि आशीर्वाद यात्रा, म्हणजे इथं आमदार राणाजगजितसिंह पाटील यांनी शक्ती प्रदर्शन खूप मोठ्या प्रमाणात केलेलं आहे. मी तुम्हाला सर्व या रॅलीमध्ये आलेल्या लोकांचा ग्राउंडचा रिपोर्ट दाखवलेला आहे. थेट आपण आता रॅलीमध्ये जाऊया. कशी रॅली निघालेली आहे थेट व्हिडिओ बघू आपण. बघा इकडे पाठीमागे कॅमेरा दाखवा. या ठिकाणी आमदार राणाजगजितसिंह पाटील यांची इथं सभा आहे, रॅली आहे. रॅलीमध्ये आलेल्या लोकांना ते तिकडे संबोधित आणि इथं लाडक्या बहिणी ज्या आहेत, महिला आहेत, मोठ्या प्रमाणामध्ये या ठिकाणी महिलांनी सुद्धा शक्ती प्रदर्शनामध्ये सहभाग घेतलेला आहे. आपल्या सोबत काही महिला आहेत. कुठून आले तुम्ही? आम्ही वेताळनगरहून आलेले. इथलेच आहेत का? हो इथलेच. काय कार्यक्रम? हा राणादादाची सभा आहे मोठी आणि त्यांचा प्रचार करीत आहोत आम्ही.
बरं आणि आम्ही अर्चनाताईंच्या आमची महिला संघटना आहोत आम्ही. हा. कसं आहे वातावरण मग आता? वातावरण खूप चांगलं आहे, खूप चांगलं वाटायला लागलंय आणि आमच्या आर्थिक महिलांना पण खूप अर्चनाताईनं मदत केली लाडक्या बहिणीच्या ह्याच्यामधून. आम्हाला खूप आनंद आहे सगळ्या बहिणींना. आजपर्यंत कुणीच आमचा विचार केला नव्हता. आजपर्यंत कुणीच आमच्या बायकांचा असं मदतीचा हात पुढे आला नव्हता. पण आमच्या अर्चनाताईमुळे आणि आमच्या ह्या योजनेमुळं आम्ही खूप जगदीश सिंग पाटील यांची मिसेस. होय हो ओळखता का तुम्ही त्यांना? हो, मी शहर उपाध्यक्ष आहे होय ग्रुपची. असं आहे का? इथले तुळजापूर इथलीच, हो. मग लाडक्या बहिणीला पैसे मिळाले का नाही? हो, लाडक्या बहिणीचे पैसे मिळाले. काही महिलांना मिळाले नसतील तर ते पण पडतील आता. हो, मी पडतील आता. काय कार्यक्रम आता राहिले सध्याला. इथं कार्यक्रम काय आहे? आता सध्याला राहिले ना. काय सांगा काय वाटतं तुम्ही सहभागी झाला रॅलीमध्ये? खूप छान वाटतंय आणि एवढा आनंद होतोय राणादादाच्या रॅलीत येऊन की सांगायला आम्हाला शब्दच नाहीये. हा, ताईशी भेटलो आम्ही. खूप चांगलं वाटतंय ताईशी भेटून, राणादादाशी भेटून. काय हा म्हणता की नुसतंच मागून म्हणल्यासारखं. खूप चांगलं वाटतंय आम्हाला. लाडक्या बहिणीचे पैसे मिळाले, त्या पैशातून आम्हाला खूप मदत झाली आणि असंच राणादादाचं, अर्चनाताईचं आमचा हात आमच्यावर हात राहू द्या आणि त्यांनाच वोट करणार आहेत आम्ही. आता बोला, आता मी हच का तुम्ही सांगा लागेल थोडं. मी काय सांगू? यांचं ऐकलं का? बोला काय म्हणते? राणादामुळं एकदम फ्रेश वातावरण वाटतंय. असंच त्यांच्या पुढील पण वाटचाली असंच राहिलं पाहिजे. पुढील पण वाटचाली असंच त्यांनी आम्हाला मदत केली पाहिजे. आम्ही पण त्यांच्यासोबत कायम स्वरूपी राहू शकतो. राणादादाची मतदार रॅली आहे, त्यामध्ये आम्ही सहभागी झालो. या पुढील वाटचालीस आम्हाला त्यांनी सहकार्य करावे. जय हिंद. सारखं बाजूला इकडे काय टॉर्च लावले तुम्ही? टॉर्च कशासाठी लावलेत? ते कशासाठी टॉर्च का लावतो? सांगितलं ना त्यांनी, दादांचं भाषण होईपर्यंत टॉर्च लावा म्हणून सांगितले. बरं, कुठून आले तुम्ही? तुळजापूरचेच. कसं आहे बरं वातावरण आता? खूप छान आहे. आता किती वेळ टॉर्च लावणार आहे तुम्ही? दादा बोलत तुळजापुरात आहे तोपर्यंत टॉर्च चालू राहिलांचं. हो, काही नाही, एकच वादा राणा दादा. किती महिला आल्या तुम्ही? आम्ही 250 ते 300 असतील आमच्या गावातल्या. मी तुळजापूरचीच आहे प्रॉपर. हो. काय वाटतं बरं एकंदरीत? लाडक्या बहिणी आहेत काय सगळ्या? हो, लाडक्या बहिणी आहेत सगळ्या. काय त्याचा परिणाम होईल आता? हो, होईलच ना. प्रत्येक निराधाराला मिळालेली आहे सवलत. प्रत्येक मुलीला जी व्यवसाय नव्हता त्यांना व्यवसायाची उपलब्धी करून दिलेली आहे. ज्यांना पैशाची कमतरता होती सणामध्ये, त्यांच्या लाडक्या बहिणीच्या माध्यमातून पूर्ण झालेल्या आहेत. काय सांगाल? एकच वादा राणा दादा. काय कारण आहे? काय केलं राहणार काम? खूप विकास कामं केलेत त्यांनी. बघा इकडे पण. कुठून आले तुम्ही? तुळजापूर. कसं आहे वातावरण आता? चांगलं. होय मावशी, काय कार्यक्रम काय राहणार दादाचं? काय राहणार? काय आम्हाला समजणं झालं. इथं ज्या महिला आलेल्या आहेत, काय म्हणतात महिला? बघूया. काय आमच्या 4-4 महिने झालं पगारी नाही. त्या म्हातारी माणसाला कामं होता ती कामाले बंद झालेल्या पगारी. मरण्याची महागाई वाढली. मरण्याची महागाई वाढून सोडली. आम्ही गरीबाने काय करावं? आम्हाला म्हातारी माणसाला कामं होता ते. होय काय आता? राणा दादा, मोदी, देवेंद्र फडणवीस घेतले तुम्ही? फडणवीस साहेब आहेत. हो, कसं आहे आता? सगळं व्यवस्थित आहे. कुणाची हवा आहे? कमळाची. होय होय. मोदी साहेबांची. काय सांगणार? रॅलीमध्ये सहभाग घेतला तुम्ही? छान आहे. छान वाटतं. चांगलं आहे. चांगलं आहे वातावरण. कुणाला? कुणाला? बघा इथं रॅलीमध्ये सहभागी झालेल्या महिला आहेत. काय म्हणता? बोला काय म्हणता? बोला की. छान वाटतंय म्हणत रॅली. बोला की. काय म्हणता? छान वाटतंय. सभामध्ये आल्यामुळे छान वाटतंय. होय. काय बोलायचं? काय कार्यक्रम आहे? गमजे काय किती घातलेत गमजे काय? आता राणादादाची रॅली आहे म्हणायचं. राणादादाची रॅली आहे, आम्ही त्याच्यात सहभागी व्हायचं. राणादादाची रॅली आहे, त्याच्या रॅलीमध्ये आम्ही सामील झालो. खूप आनंद होतोय आम्हाला. खूप आनंद होतोय दादाच्याच रॅलीत सहभागी होऊन आम्हाला.
आमदार राणाजयसिंह पाटील यांचं इथं खूप मोठ्या प्रमाणामध्ये शक्ती प्रदर्शन झालेलं आहे आणि या शक्ती प्रदर्शनामध्ये लोक आले होते. या लोकांचं काय म्हणणं आहे ग्राउंड रिपोर्ट मी तुम्हाला दाखवलेला आहे. तुळजापूर शहरातून आमदार राणाजयसिंह पाटील यांच्या आशीर्वाद यात्रेमध्ये महिला काय म्हणाल्या, काही पुरुष मंडळी होते. मी तुम्हाला सर्व या रॅलीचा अनकट ग्राउंडचा रिपोर्ट दाखवलेला आहे. आता बघूया नेमकं या रॅली कशी निघालेली आहे आणि या रॅलीमध्ये शक्ती प्रदर्शन कशा प्रकारे किती मोठ्या प्रमाणात लोक आले होते. एक व्हिडिओ आहे आमच्याकडे, थेट बघूया आपण.
आता तुळजापूर शहरामध्ये आमदार राणा जगजितसिंह पाटील यांनी आशीर्वाद यात्रा काढली आणि यात्रेमध्ये खूप गर्दी झाली होती. काय सांगाल दादा, इथं आता यात्रा निघाली होती, यात्रेमध्ये खूप महिला वगैरे खूप गर्दी झाली होती. तुळजापूर विधानसभा मतदारसंघाच्या इतिहासामध्ये एवढी मोठी आशीर्वाद मिरवणूक निघाली नसेल तितकी आज राणादादांसाठी मायबाप जनता कोपऱ्या कोपऱ्यातून पूर्ण मतदारसंघाच्या आपल्या नेत्याला आशीर्वाद देण्यासाठी आलेली आहे. आणि आई भवानीच्या आशीर्वादाने राणादादा ऐतिहासिक विजयाच्या दिशेनं जात आहेत. आता काय आवाहन कराल तुम्ही आता? मी सर्व मायबाप जनतेला हेच आवाहन करतो की आपला आशीर्वाद राणादादांच्या पाठीशी राहू दे. इमाने एक बारे प्रामाणिकपणे त्यांनी आपल्या जनतेसाठी काम केलंय आणि ह्याच्या पुढे पण ते निश्चितपणे करत राहतील. बघा, तुळजापूर शहरामध्ये आता इथं आमदार राणा जगजितसिंह पाटील हे महायुतीचे उमेदवार आहेत आणि त्यांनी इथं आशीर्वाद यात्रा काढली होती. या यात्रेला खूप महिला आणि नागरिक सुद्धा मोठ्या प्रमाणामध्ये तुळजापूर शहरामध्ये या ठिकाणी दाखल झालेले होते. मी तुम्हाला या रॅलीमधून सर्व अनकटचा ग्राउंडचा रिपोर्ट दाखवलेला आहे. विषय कोणतेही असो आम्ही तुम्हाला थेट दाखवतोय. आमचं उस्मानाबाद धाराशिव जिल्ह्यातलं 1 नंबर चॅनल आहे. या चॅनलचे व्ह्यूअर्स 3 कोटी व्ह्यूअर्स आहेत. आम्ही कोणाचा प्रचार प्रसार करत नाहीत. आहे तसा थेट अनकटचा ग्राउंड रिपोर्ट तुम्हाला दाखवलेला आहे. कसा वाटला विषय नक्की कळवा. वेगळे विषय वेगळ्या चर्चा असतील तर खाली माझा स्क्रीनवर नंबर दिलेला आहे, त्या नंबरवर तुम्ही थेट संपर्क करू शकता. मी हुकमत मुलानी, तुळजापूर.